वोट चोर खुर्ची छोड, सत्ताधारी निवडणूक आयोग विरोधात लोणार शहर व तालुका काँग्रेसकडून निषेध आंदोलन। लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाने निवडणूक आयोगाच्या सहकार्याने जी वोट चोरी केली आहे त्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी उभारलेल्या लढ्याच्या समर्थनार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या निर्देशानुसार व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी बोंद्रे यांच्या सूचनेनुसार आज दिनांक 14 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 8 वाजता लोणारे येथील हिरडव चौक येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला। लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्रुजी फुके यांच्या नेतृत्वात कॅन्डल मार्च काढण्यात आला। वोट चोर खुर्ची छोड हे निषेध आंदोलन करण्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे नेते माननीय खासदार श्री राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे उजेडात आणले आहेत। भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीमध्ये घोटाळे करून मत चोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळवलेली आहे। काँग्रेस पक्ष याविरोधात सातत्याने लढा देत आहे। मत चोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळवणे हा विषय केवळ राजकीय नसून सर्वसामान्य मतदारांनी केलेल्या मतदानाचा अपमान करणारा आहे। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे करण्यात आले याची जाणीव आता सर्वसामान्य मतदारांनाही झालेली आहे। लोणार शहरात मोठ्या प्रमाणात कॅन्डल मोर्चा काढण्यात आला। यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शांतीलालजी गुगलिया, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तौफिक कुरेशी, माजी नगरसेवक संतोष मापारी, माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब, माजी नगरसेवक बळीराम मादनकर, माजी नगरसेवक अरुण जावळे, माजी नगरसेवक सतीश राठोड, माजी नगरसेवक शेख असलम शेख कासम, मेहकर विधानसभा युवक अध्यक्ष भरत राठोड, शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष गजानन मापारी, शहर उपाध्यक्ष रामचंद्र कोचर, मजीद कुरेशी, मनीष पाटोळे, युवा काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, एजाज खान, असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष शेख अफसर शेख तुराब, रहमान नौरंगाबादी, माजी नगरसेवक प्रभू दांडगे, शहर सरचिटणीस शेख अजमत शेख अनामत शेख सज्जाद, सोशल मीडियाचे शहर अध्यक्ष मोहसिन शहा, शुभम साटे, NSUचे ओम पाटोळे, एमन शेख, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण। आपल्या देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी निवडणुकीमध्ये मतदानाचा जो घोटाळा झाला त्या मतघोटाळ्याचा पर्दाफाश केल्यामुळं भाजपच्या सरकारची झोप उडालेली आहे। एका घरात 800 लोकांचा निवास दाखवून बोगस वोटी घेऊन हे लोक सत्तेत आलेत। त्याच्यामुळे यांनी वोटांची चोरी केली आहे, मतांची चोरी केली आहे। आम्ही या ठिकाणी लोणार शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही संपूर्णपणे राहुल गांधी यांच्या पाठीशी आहोत। त्यांनी जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याला आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोबत राहू अशी आम्ही या सगळ्या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने ग्वाही देतो। आणि पुन्हा एक वार सांगतो की ही वोट चोर करणारी जी लुटारू टोळी आहे त्यांना थांबवायचं असेल तर सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेनं आणि जिद्दीनं कामाला लागलं पाहिजे। पुन्हा एक वार सांगतो की गांधी लड़े थे गौरव से, हम लड़ेंगे चोरों से। गांधी लड़े थे गौरव से, हम लड़ेंगे चोरों से।